भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. हे अगदी लहानपणापासून शाळेमध्ये असल्यापासून मी म्हणत आलेली आहे. आपण सगळ्याच जणी म्हणत असणार आहात याची मला पूर्ण खात्री आहे. माझ्या देशावर माझं खरंच प्रेम आहे. आपलंही आहेच. पण तरी सुद्धा एक बाब आपल्याला लक्षात घ्यावी लागते की माझा देश खूप छान आहेच, पण काही गोष्टी अशा आहेत की ज्यामध्ये आपल्याला आणखी सुधारणा घडवून आणणं गरजेची आहे. जसं की कोरोनाच्या अगोदरही हात धुवा हे अभियान आपल्याला सुरू करावं लागलं होतं. म्हणजे कोणताही अन्नपदार्थ तोंडात टाकण्यापूर्वी, जेवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवायचे आहेत. इतकंच नव्हे तर शौचालयाला जाऊन आल्यानंतर सुद्धा हात स्वच्छ धुवायचे आहेत. हे सगळं आपल्याला सांगावं लागतं. अजूनही आपल्याकडचे काही लोक असे आहेत ज्यांच्यामुळे कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये आपल्याला एकतर फुलदाण्या ठेवाव्या लागतात, फ्लॉवर पॉट्स ठेवावे लागतात, किंवा तिथे काहीतरी सतत लिहावं लागतं की इथे थुंकण्यास मनाई आहे. कारण तंबाखू आणि गुटखा खाऊन थुंकणारे आपल्या देशातले अजून बरेच बांधव आपले आहेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एक बाब मी नेहमी ऑब्झर्व केलेली आहे की फरक असतो तो माझं आणि आपलं यामधला. हे जे तंबाखू गुटखा खाऊन थुंकणारे असतात ना, त्यांनी कधी आपल्या घरातल्या कोपऱ्यांना रंगवलंय हे बघितलंय कोणी? अजिबातच नाही. तुमच्या चेहऱ्यांवरूनच लगेच लक्षात आलं. ज्या पद्धतीनं तुम्ही हसलात त्याच्यावरून मला तुमचं उत्तर कळालं. जे मी म्हणते ना की माझं आणि आपलं यामध्ये फरक असतो. घर माझं असतं म्हणून आपण ते स्वच्छ ठेवतो. रेल्वे मात्र आपली असते म्हणून तिची परिस्थिती कशी आपणच केलेली असते हे आपल्या सगळ्यांना व्यवस्थितरित्या माहित आहे. आणि मग आजच्या या दिनाच्या निमित्तानं एक प्रश्न माझ्या मनात असा उद्भवतो, जे माझं असतं त्याची काळजी आपण घेतो, मग आपण जे शरीर माझं असतं त्या शरीराची व्यवस्थितरित्या काळजी घेतो का? विशेषतः मासिक पाळी चालू असताना. म्हणजे मासिक पाळीच्या संदर्भामध्ये अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी जागतिक मासिक पाळी दिन साजरा करावा लागावा याच्या इतकी दुर्दैवाची बाब कोणतीही नाही. म्हणजे पिढ्यानपिढ्या स्त्रीचा जन्म जसा झालाय तसंच मासिक पाळी तिला येणं हा धर्म आहे शरीराचा. पण तरी सुद्धा आपल्याला त्याही बाबतीत अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी असे कार्यक्रम घ्यावे लागतात, वर्कशॉप अरेंज करावे लागतात. विशेषतः मी म्हणाले तसं मासिक पाळी संदर्भातला एक दिन साजरा करावा लागतो. यातूनच आपल्याला खरी गोष्ट काय आहे किंवा आपण त्याबाबत किती जागरूक आहोत हे लक्षात येतच. मासिक पाळी ही बाब अशी आहे ना की पुरुषांवर म्हणजे पुरुषांसमोर बोलणं तर फार दूरची गोष्ट आहे, पण महिला सुद्धा जेव्हा आपापसात बोलतात त्याही फार कमी बोलतात या विषयावर. पण जेव्हा बोलतात ते बोलणं सुद्धा अगदी कुजबुजण्यासारखं असतं किंवा कोणी बाहेर ऐकत तर नाही ना अशा पद्धतीचं असतं. मला आठवतं जेव्हा मी लहान होते आणि नवीन नवीन सॅनिटरी पॅड्स तेव्हा नुकतीच यायला सुरुवात झालेली होती आणि टीव्हीवर जेव्हा सॅनिटरी पॅड्सच्या जाहिराती दाखवल्या जायच्या तेव्हा ताबडतोब टीव्ही बंद केला जायचा किंवा लगेच एकमेकाशी काहीतरी बोललं जायचं जेणेकरून त्या टीव्हीवरच्या सॅनिटरी पॅड्स कडे कुणाचंच लक्ष जाऊ नये किंवा आपण पाहतोय हे कुणाच्याही लक्षात ते येऊ नये. एवढंच कशाला, सॅनिटरी पॅड्स आणण्यासाठी जायचं म्हटलं तर त्या मुली स्वतः जात नसत, त्यांची आई आणून द्यायची. आणि हा दुकानदार सुद्धा हे सॅनिटरी पॅड्सचं पॅकेट कसं द्यायचा, कागदामध्ये त्याला पूर्णतः गुंडाळणार, नंतर एका काळ्या पिशवीमध्ये ठेवणार आणि नंतर तो आपल्याला देणार. आणि आपण कुणाचं लक्ष तर कुणाचं म्हणजे विशेषतः पुरुष वर्गाचं कुणाचं लक्ष तर नाही ना असं म्हणून आपण आपलं चोरी काहीतरी केल्यासारखं आपल्या बॅग मध्ये ते सॅनिटरी पॅडचं पॅकेट टाकणार. आता त्या तुलनेमध्ये मॉल्स मध्ये सॅनिटरी पॅड्स घेणं खूप सोपं झालं आहे आणि एवढं सगळं कागदात रॅप करा, काळ्या पिशवीमध्ये ठेवा, गुपचूप पिशवीत टाका असं काहीही करण्याची गरज उरलेली नाही. पण तरी सुद्धा तुम्हीही ऑब्झर्व केलं असेल, मीही ऑब्झर्व केलं, कदाचित आपल्यापैकी काही जणी स्वतः त्या पद्धतीनं वागत असतील की मॉलमध्ये आपल्या हातामध्ये ट्रॉली असते, बरंचसं सामान आपण त्यामध्ये टाकलेलं असतं किंवा टाकणार असतो,
पण जेव्हा आपण सॅनिटरी पॅडचं पॅकेट घेतो तेव्हा मात्र त्या ट्रॉलीतही अशा ठिकाणी ठेवतो जेणेकरून पटकन बघणाऱ्या कुणाचाही त्याकडे लक्ष जाणार नाही. मासिक पाळी येते ही चुकीची बाब आहे का? खरं तर आपल्याला त्याबद्दल खूप अभिमान वाटला पाहिजे, कारण ती आहे म्हणूनच आई होण्याचं सुख आपल्याला मिळतंय. अशा परिस्थितीमध्ये तिच्याबद्दल लाजीरवाणा काहीतरी आहे किंवा म्हणताना आपापसामध्ये सुद्धा नाही ग माझी सध्या अडचण चालू आहे, नाही ग माझा सध्या प्रॉब्लेम चालू आहे. अरे मासिक पाळीला अडचण किंवा प्रॉब्लेम हे संबोधण्याचं कारणच काय आहे? ती एकदम एक नैसर्गिक बाब आहे ना, जी ऑटोमॅटिकली सायकलनुसार होणारच आहे. त्याच्यामध्ये असं काहीतरी वाटून घेण्यासारखं किंवा आपल्याला अपराधी वाटून घेण्यासारखी काहीच बाब नाहीये. या संदर्भात आणखी एक बाब म्हणजे आपण खरंच कोणत्या कोणत्या गोष्टींचा कसा बाऊ केलेला असतो हे या निमित्तानं सांगावंसं वाटतं, म्हणून या गोष्टीचा उल्लेख करते. मी जेव्हा प्रोबेशनर होते, म्हणजे एक 26 वर्ष तर ऑलरेडी आता माझ्या सर्व्हिसला झालेले आहेत, अशा परिस्थितीमध्ये जेव्हा मी प्रोबेशनर होते आणि लेडी ऑफिसर्स हे प्रमाण अत्यंत नगण्य म्हणजे बोटावर सुद्धा मोजता येईल की नाही अशा पद्धतीचं होतं. 1 किंवा 2च लेडी ऑफिसर्स असायच्या. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा दौऱ्याला जायचं ना, तेव्हा मग वॉशरूमचा खूप मोठा प्रश्न यायचा की वॉशरूमला तर जायचंय, अख्खा दिवस त्या दौऱ्यावर जाणार आहे, खेडोपाडी आपण जाणार आहोत, मग अशा परिस्थितीमध्ये दूरवरच्या शेतावर आपण जाणार आहोत. अशा परिस्थितीमध्ये इतके तास आपल्याला तिथे थांबायचं आहे, तर वॉशरूम बद्दल नेमकं काय करायचं आहे? जनरली अशा परिस्थितीमध्ये आपण महिला काय करतो, किंवा लॉंग रन असेल, आपण कारनी वगैरे प्रवास करतोय आणि खूप दूरचा प्रवास असेल, तर आपण काय करतो, नको बाबा सूला जायला नको म्हणून आपण पाणीच कमी प्यायला सुरुवात करतो. आता पाणी कमी पिल्यामुळे वेगळे प्रॉब्लेम आणखीन उद्भवतात, पण बेसिकली काय हरकत आहे आपण गाडी थांबवायला सांगून ड्रायव्हरला म्हटलं की मला वॉशरूमला जायचं आहे, किंवा काय हरकत आहे की जिथे कुठे आपण दौऱ्याला जात आहोत तिथे त्यांना सांगायचं. म्हणजे मी स्वतः हे फॉलो केलेलं आहे. माझ्या नंतर काही वर्षांनंतर जेव्हा लेडीजचं प्रमाण वाढायला लागलं ना, तेव्हा आमची चर्चा व्हायची, तेव्हा ह्या मुली सगळं तेच म्हणायचं की असं सगळे जेंट्स असतात आपल्या अवतीभोवती आणि कोणाला कसं म्हणणार की मला वॉशरूमला जायचंय म्हणून. माझा एक सरळ साधा प्रश्न असायचा, का ते स्वतः वॉशरूमला जात नाही का? त्यांच्या घरामध्ये जे महिला आहेत त्या वॉशरूमला कधी जात नाहीत का? महिलांना सुद्धा वॉशरूमला जावं लागतं हे त्यांना माहीतच नाहीये? ऍब्सोल्युटली तसं नाहीये. म्हणजे मी तर त्याच्या पुढे जाऊन, तुमच्यापैकीही कुणाच्या डोक्यात तसं असेल आणि लॉंग रन मध्ये किंवा काही जणी कार्यालयामध्ये काम करणाऱ्या सुद्धा मला इथे दिसत आहेत. सो दौऱ्यावर गेल्यानंतर किंवा एखाद्या दुसऱ्या ऑफिसच्या तपासणीसाठी गेल्यानंतर तिथे जर भरपूर वेळ लागला आणि आपल्याला जायचं असेल वॉशरूमसाठी, तर मग कसं सांगू, काय सांगू म्हणत म्हणत सगळा त्रास सहन करण्याची गरज नसते. का नसते? त्याचंही कारण व्यवस्थित स्वतःला सांगून ठेवा. तुमच्या डोळ्यासमोर ती व्यक्ती आणा जी तुम्हाला खूप महत्वाची वाटते, खूप मोठी वाटते, खूप ग्लॅमरस वाटते, जिचे तुम्ही फार मोठे फॅन आहात, अशी कोणतीही व्यक्ती डोळ्यासमोर आणा. मी नावं कोणतेही घेणार नाही, कारण प्रत्येकीच्या मनातली ती व्यक्ती वेगळी असू शकेल. आणि आता स्वतःला विचारा, ती व्यक्ती वॉशरूमला जात नसेल का? जर ती महिला असेल तर तिला पाळी येत नसेल का? उलट त्याच्या पुढे जाऊन मी सांगते, जर तुमच्या डोक्यात असणारी ती व्यक्ती वॉशरूमला जात नसेल किंवा महिला असतानाही तिला पाळी येत नसेल, तर उलट तो फार मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे खरी अडचण किंवा खरा प्रॉब्लेम तर तो आहे. आता त्यांना ताबडतोब डॉक्टरांकडे न्यावं लागेल की नेमकं ह्यांच्या शरीरातलं काय सायकल बिघडलंय ज्यामुळे या नैसर्गिक विधींमध्ये सुद्धा त्यांना प्रॉब्लेम यायला लागतोय. आलं लक्षात? म्हणजे इतकं साध्यापणाने किंवा इतकं इझिली आपण ह्या गोष्टींकडे का बघत नाही? मी महिला असल्यामुळे वॉशरूम बद्दल बोलायचं नाही, मासिक पाळीबद्दल तर बिलकुलच बोलायचं नाही. आणि मग होतं काय की पुरेशी माहिती मिळत नाही, व्यवस्थित माहिती मिळत नाही. मग इकडून तिकडून ऐकून, आता तरी नेटची सुविधा झाली आहे, बऱ्याच गोष्टी क्लॅरिफाय करता येतात, पण तरी सुद्धा आपण त्या बाबतीमध्ये ज्ञान आपलं वाढवण्यासाठी आणि त्यावर इम्प्लिमेंट करण्यासाठी पाऊल उचलतोय का हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे की नाही? म्हणजे पाळी ही गोष्ट एक सर्वसाधारण बाब या प्रकारात आपण का नाही घेत? डोकं दुखतं, हात दुखतात, पाय दुखतात हे जेवढं इझिली आपण सांगतो, किंवा आज जरा मी थकले हे जेव्हा जेवढं इझिली आपण सांगतो,
त्याच पद्धतीनं त्याच रीतीनं आपण का नाही सांगू शकत की मासिक पाळी चालू आहे ना त्याच्यामुळे पोट दुखतंय, पाळी चालू आहे ना त्याच्यामुळे थोडंसं अनइझी वाटतंय, हे सुद्धा आपण आपल्या कुटुंबियांना सांगू शकलो पाहिजे ना, जेणेकरून आपल्याला ते समजावून घेतील आणि त्या परिस्थितीमध्ये उलट आपल्याला खूप चांगल्या रीतीनं कोऑपरेट करतील. आणि माझी तर ही इच्छा आहे की खरंच पुढच्या वेळेस अशा पद्धतीचे वर्कशॉप किंवा कार्यक्रम आयोजित करत असताना ना ते 3 ग्रुप्स मध्ये मेजरली आयोजित केले जावेत. पहिला ग्रुप असावा आता जशा सगळ्या ज्यांना मासिक पाळी येते अशा सगळ्या मुलींचा आणि महिलांचा. दुसरा ग्रुप पाहिजे या मुलींना किंवा महिलांना मासिक पाळीमध्ये दूर बसवणाऱ्या किंवा बाजूला बसवणाऱ्या त्यांच्या आयांचा किंवा त्यांच्या सासवांचा, का ते सुद्धा मी समप करताना सांगणार आहे. आणि तिसराही ग्रुप असायला पाहिजे तो म्हणजे पुरुषांचा, जेणेकरून आपल्या सहवासातली स्त्री कोणत्याही नात्यामध्ये असेल, बहीण असेल, मुलगी असेल, पत्नी असेल, आई असेल, कोणत्याही नात्यामध्ये, तर ती नेमकं त्या काळामध्ये काय फेस करते किंवा त्या कोणत्या परिस्थितीतून जात असते हे त्यांना व्यवस्थितरित्या आकलन व्हावं, या स्त्रीला व्यवस्थितरित्या कोऑपरेट कसं करायचं हे सुद्धा त्यांना समजावं. म्हणजे इव्हन कोऑपरेट केलं जरी नाही तरी महिला सक्षम आहेत, त्यातूनही त्या कोणत्या ना कोणता तरी वे काढून स्वतःसाठीचा मार्ग शोधतील, त्यातही अडचण नाही. पण लगेच तिला त्याबद्दल घरात वाच्यताच करता येऊ नये, पॅडचं पॅकेट कुठे दिसणारच नाही अशा पद्धतीनं कुठेतरी लपवून किंवा खुपसून ठेवण्याची गरज भासू नये, एवढं तर आपण व्यवस्थितरित्या सर्वांना सांगू शकतो की नाही. आणि जे मी म्हटलं होतं की या ज्या आपल्या सुनांना किंवा लेकींना बाजूला बसवतात त्या आयांचा आणि सासवांचाही एक ग्रुप, वेगळा ग्रुप बोलवलाच पाहिजे आणि त्यांचं त्या पद्धतीनं त्यांना काही सांगितलं गेलं पाहिजे. ते कशासाठी तुमच्या लक्षात आलंच असेल, कारण आपल्याकडे तुला पाळी आहे, पापडांना हात लावू नको किंवा पापड करत असताना अजिबात येऊ नको, पापड लाल होतात, कुरडया लाल होऊन जातात, लोणचं खराब होऊन जातं. अरे त्या पाळीचा आणि पापड, लोणचं, कुरडया यांचा काय संबंध? हे असे सगळे गैरसमज किंवा या अशा अंधश्रद्धा त्यांच्या डोक्यातून काढून टाकण्यासाठी त्यांनाही एका वेगळ्या ग्रुपमध्ये अवश्य बोलवलं जावं आणि त्यांना त्या पद्धतीनं सांगितलं जावं. अंधश्रद्धा कशा होतात हे सुद्धा मी तुम्हाला एक जस्ट उदाहरण सांगते आणि मग मी आपली रजा घेईन. एक ऋषी होते. एकदा त्यांच्या लक्षात आलंय की आपल्या आश्रमाभोवती एक मांजर आहे आणि ती आजारी आहे. त्यांनी त्या मांजरीला आपल्या आश्रमामध्ये घेतलं, तिची सेवा शुश्रूषा केली. ती मांजर आता खूप छान झाली, पण तिलाही ऋषींचा लळा लागलेला होता म्हणून ती मांजर आता आश्रमामध्येच राहू लागली. पण प्रॉब्लेम काय व्हायचा माहितीये का? हे ऋषी जेव्हा सकाळी प्रवचन सांगायला सुरुवात करायचे, समोर सगळी भाविक मंडळी बसलेली असायची, यांचं प्रवचन सुरू असायचं आणि हे मांजर इकडून तिकडे नुसतं उड्या मारायचं. आता काय करावं बरं? म्हणून ऋषींच्या शिष्यांनी एक उपाय केला. जसं महाराजांचं आता प्रवचन चालू होणार त्याचे 5-10 मिनिट अगोदर तिथल्याच एका खुंटीला त्या मांजराला बांधून ठेवण्यात येऊ लागलं आणि प्रवचन संपल्यानंतर त्या मांजराला सोडण्यात येऊ लागलं. असं करता करता बराच काळ गेला. ऋषींचं निधन झालं. त्यांच्या जागी दुसरे ऋषी आले. ते सुद्धा नेहमीप्रमाणेच प्रवचन द्यायला लागले. रीत तीच चालू होती. प्रवचन देण्याचे 5-10 मिनिट अगोदर या मांजराला त्या खुंटीला बांधून ठेवायचं आणि नंतर यांनी प्रवचन करायचं या नव्या ऋषींनी आणि नंतर त्या मांजराला प्रवचन संपल्यावर सोडून द्यायचं. आता गंमत काय झाली माहितीये का? कालांतरानं हे मांजर सुद्धा मरण पावलं आणि आता दुसऱ्या दिवशी महाराज प्रवचन करणार म्हटल्यानंतर तिथे बांधायचं कोणत्या मांजराला हा मोठाच प्रश्न आला ना. मग ह्या शिष्यांनी काय केलं? एक मांजर खरेदी केलं आणि त्याला बांधायला सुरुवात केली. सुरुवात का झाली? तेव्हाची परिस्थिती काय होती? आताच्या परिस्थितीमध्ये ते सगळं लागू होतं का? अशा कोणत्याही गोष्टींचा सारासार विचार न करता आपण फक्त पूर्वीपासून हेच चालत आलेलं आहे असं म्हणून लॉजिकल सेन्स न लावता किंवा न वापरता अशा काही गोष्टी चालू ठेवत असू तर मला वाटतं त्यावर आपण अवश्य पुनर्विचार केलाच पाहिजे. आणि म्हणूनच या जागतिक मासिक पाळी दिनाच्या निमित्तानं आपण सगळ्याजणी अधिक मोकळ्या व्हाल आणि स्वतःची या मासिक पाळीच्या काळामध्ये स्वच्छता कशी पाळायची आहे, काळजी कशी घ्यायची आहे
हे नक्कीच पुढच्या सगळ्या सेशन्स मधून समजावून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि इथेच थांबते. थँक्यू सो मच.